नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. राज्यामध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून 17 आमदार निवडून द्यायचे आहेत, ज्यासाठी सगळ्या मतदारसंघामध्ये सध्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. काही मतदारसंघामध्ये यात उमेदवार बदलले जातील, काही मतदारसंघामध्ये जे जुने उमेदवार होते त्यांनाच कंटिन्यू केलं जाईल. राज्यामध्ये एक विधान परिषदेचा मतदारसंघ असा आहे की ज्या मतदारसंघामध्ये मागच्या 2 टर्म म्हणजे 12 वर्ष त्या जागेवर विधान परिषदेचा आमदार राहिलेला व्यक्तीच आजही तिथला प्रबळ दावेदार आहे. विशेष म्हणजे तिथल्या नेतृत्वाचा तो लाडका आमदार किंबहुना लाडका उमेदवार म्हणून सर्व परिचित आहे. मी बोलतोय नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आणि त्या ठिकाणी मागचे 12 वर्ष काँग्रेसकडून आमदार राहिलेल्या अमर राजूरकर या लाडक्या उमेदवाराबद्दल. मी असं काय म्हणतोय लाडका उमेदवार या अर्थाने, कारण अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा विश्वासू खांदा समर्थक म्हणून ज्या नेत्याची ओळख आहे त्याचं नाव आहे अमरनाथ राजूरकर. अमर राजूरकर हे 12 वर्ष काँग्रेस पक्षाकडून केवळ नांदेड जिल्ह्यापुरते मर्यादित आमदार नव्हते, तर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम बघितलं होतं. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अमर राजूरकर विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद सुद्धा राहिलेले आहेत. काय होतंय नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदारसंघामध्ये, तर 36 वर्षानंतर म्हणजे 1986 ते 2022 या तब्बल 36 वर्षामध्ये 3च आमदार नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदारसंघातून निवडून गेले. विशेष म्हणजे 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे हे तिन्ही आमदार हे काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक होते. किशनराव राठोड हे तब्बल 12 वर्ष नांदेडच्या विधान परिषदेचे आमदार राहिले. त्यानंतर कमल किशोर कदम हे सुद्धा 2 टर्म म्हणजे 12 वर्ष याच जागेवरती विधान परिषदेचे आमदार राहिले. आणि शेवटच्या 12 वर्षात म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 2022 डिसेंबरपर्यंत ज्यांचा कार्यकाळ संपला त्या अमर राजूरकर यांनी सुद्धा तब्बल 2 वेळा विधान परिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण केला. आणि असं एकूण 36 वर्षापासून या मतदारसंघावरती काँग्रेसचं एकहाती वर्चस्व राहिलंय. पण 36 वर्षानंतर पहिल्यांदा या मतदारसंघातून आता कमळ फुलणार आहे. मी असं का म्हणतोय त्याचं कारण असं आहे की काँग्रेसमधले सगळे बडे नेते, छोटे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन काही दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद आता नांदेड जिल्ह्यामध्ये वाढताना पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी झालेल्या नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं बहुमत आलं आणि आज जो काही महापौर नांदेड वाघाळा महानगरपालिकेत आहे तो सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे. खरं तर या जिल्ह्यामध्ये पूर्व इतिहास जर तपासला तर काही अंशी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये ताकद राहिलेली आहे. प्रताप पाटील चिखलीकर जे अशोक चव्हाणांचे विरोधक आहेत ते सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि ते सुद्धा आता दावा करतायत की नांदेडची जी ही जागा आहे विधान परिषदेची ती अर्थात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी. मात्र 432 मतदान असलेल्या या विधान परिषद मतदारसंघावरती अशोक चव्हाणांचं वर्चस्व आहे. बरं, हे वर्चस्व केवळ नांदेड वाघाळा महानगरपालिकेपुरतं मर्यादित नाही, तर त्यासोबतच जिल्ह्यामधल्या भोकर, त्यानंतर मुदखेड, बिलोली, धर्माबाद या ज्या नगर परिषद आहेत या नगर परिषदेमध्ये सुद्धा अशोक चव्हाण यांचंच वर्चस्व राहिलं. किंबहुना नांदेड वाघाळा महानगरपालिकेप्रमाणे भारतीय जनता पार्टीची सत्ता सध्या या 4ही नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्र असेल, स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या निवडणुका असतील, मागच्या 2-3 दशकापासून या एकूण जिल्ह्यावरती काँग्रेसचंच प्रभुत्व राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता काही अंशी म्हणजे अलीकडच्या काळात ज्यावेळी निवडणूक लागली ती निवडणूक लागल्यानंतर अमर राजूरकर यांचं जरी नाव घेतलं जात असलं तरी निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या 2 नेत्याविषयी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. आणि त्यातलं अर्थात पहिलं नाव आहे संजय कोडगे. संजय कोडगे हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.
अशोक चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याआधीच ते भारतीय जनता पार्टीचं काम नांदेड जिल्ह्यातून बघायचे. मात्र आत्ता संजय कोडगे यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी एक मॅनेजमेंट नावाची गोष्ट असते. आपल्या सगळ्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. कारण यामध्ये ठराविक जे काही मतदार आहेत त्या मतदारांना सोबत ठेवणं ही कसरत नेतृत्वाची असते किंबहुना मोठ्या पक्षाची असते. आणि त्यामुळे आज तरी 432 मतदार असलेल्या या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणांचं एक हाती अंमल आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाणांचाच माणूस या ठिकाणी आमदार होईल. संजय कोडगे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे अर्थात चैतन्य देशमुख. चैतन्य देशमुख हा नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. मात्र संजय कोडगेप्रमाणे चैतन्य देशमुख यांच्या नावाची जरी चर्चा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून होत असली तरी जोपर्यंत अशोक चव्हाणांचं नेतृत्व ही उमेदवारी मान्य करत नाही तोपर्यंत तरी इथे दुसऱ्या नावाची चर्चा होईल असं वाटत नाही. आणि अर्थात मी जसं पहिल्यांदा सांगितलं होतं की अशोक चव्हाणांचा लाडका उमेदवार कोण, तर अर्थात अमरनाथ राजूरकर जे मागची 12 वर्ष या जागेवरती आमदार म्हणून काम बघतायत तेच प्रबळ दावेदार या जागेसाठी पाहायला मिळत आहेत. 432 हा खरं तर कमी आकडा आहे इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघाची जर आपण तुलना केली तर. आणि त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये बीड असेल, नांदेड असेल, अशा अनेक काही जिल्हा परिषद आहेत ज्यांच्या निवडणुका होणे बाकी आहे. मात्र निवडणूक आयोगाने एक अट टाकली होती की जर जिल्हा परिषदेची कार्यकारिणी वगळून 75% मताचा कोटा त्या मतदारसंघामध्ये जर पूर्ण होत असेल तर तिथं निवडणूक घ्यायला हरकत नाही. आणि याच नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नाही. इतर ठिकाणी जसं जिल्हा परिषदेवरती प्रशासक आहेत तसं नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा प्रशासक आहे. मात्र या जिल्ह्यातील एकूण मताच्या 75% मताचा कोटा पूर्ण होतोय. तो अर्थात कोटा पूर्ण होतोय नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या सदस्याभोवती. आणि म्हणून अशा 432 मतावरती हा आमदार ठरणार आहे. या आमदारामध्ये अमर राजूरकर यांचं नाव आघाडीवर आहे. ब्राह्मण समाजाकडून येणारे अमर राजूरकर हे अशोक चव्हाणाचे खंदे समर्थक आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळं जसे अशोक चव्हाण यांना काँग्रेसमध्ये मोठमोठे पदं मिळाले, म्हणजे अगदी ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर खासदार झाले, काँग्रेसकडून त्यांना मोठे मोठे मंत्रीपदं मिळाली. याही काळात काँग्रेसचे चांगली पदं ही अमर राजूरकर यांच्याकडे राहिले. जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की काँग्रेस प्रदेश कमिटीचे ते सरचिटणीस राहिलेत. त्यानंतर मुख्य प्रतोद म्हणून त्यांनी विधान परिषदेवर काम बघितलंय. आणि पुन्हा एकदा तब्बल 12 वर्षानंतर, कारण यापूर्वीचा रेकॉर्ड नांदेड जिल्ह्याचा जर आपण बघितला तर मागच्या 36 वर्षामध्ये 3च आमदार झालेत. आता हा तिसरा आमदार असेल जो त्याचा 2 टर्म पूर्ण करेल आणि तिसऱ्या टर्मसाठी तयार झालाय. त्यामुळे अमर राजूरकर हे या मतदारसंघामध्ये विक्रम करणार का? तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा एकदा निवडणुकीला उभा टाकणार का? मागच्या 36 वर्ष ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या मतदारसंघामध्ये कधीही कमळ फुललं नव्हतं ते कमळ या निवडणुकीमध्ये फुलणार का? याची उत्तरं मिळण्यासाठी मात्र आपल्याला पुढच्या 22 तारखेची वाट बघावी लागणार आहे. धन्यवाद.